नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही 15 नंबर पपई आहे। या परिसरामध्ये आधी तायवान म्हणून जी व्हरायटी होती ती खूप चालायची, पण गेल्या काही वर्षांपासून व्हायरसचा प्रकोप वाढल्यामुळे बाग फेल जायला लागले। फार कमी शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत होतं। त्यानंतर आता आमच्या या खानदेश परिसरामध्ये 15 नंबर पपई लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आणि तुम्ही हा प्लॉट पाहू शकतात। आता तसं बघायला गेलं तर या पपईची हाईट जरा जास्त झालेली आहे। हाईट कमी असायला पाहिजे। ज्यावेळेस 3 फूट जेव्हा झाड असतं आपलं, त्यावेळेपासून आपण हाईट रोखण्यावर त्याचं काम करायला पाहिजे, पण बऱ्याचदा नियोजनाचा अभाव असल्यामुळे असा समस्या येते। आता तुम्ही बघत आहात, अशी जुडवा फळं नसायला पाहिजेत, यांची वाढ होत नाही। आता इथं बघू शकता तुम्ही, हे असं सेपरेट फळ असायला पाहिजे, याचा आकार व्यवस्थित होतो आणि चांगला डेव्हलप होतं। सहसा हे जुडवे फळं काढून घ्यायला पाहिजे। आता बघा, एका ठिकाणी 3-3 असल्यामुळे याच्यामध्ये अन्नद्रव्याची स्पर्धा होईल आणि पूर्ण पोषण मिळणार नाही आणि खास करून तेवढा माल बनणारच नाही याचा, तर याचा व्यावसायिकदृष्ट्या काही उपयोग नाही। म्हणून बऱ्याचदा मग काय केलं जातं, हे लहान लहान फळं काढून घ्यायला पाहिजे असे, किंवा बऱ्याचदा असं कुठे कुठे 2 असतील तर असे पूर्ण काढून घ्यायला पाहिजे। आणि बऱ्याचदा अशी समस्या जी असते ती पॉलिनेशनमुळे पण होत असते। हे पाहू शकतात, हे नर झाड आहे। इथून मधमाशा परागीभवन करून आपल्या उत्पन्नात भर घालतात आणि आता पॉलिनेशनची गरज पडत नाही सहसा। तर बघू शकतात, काही काही माल अतिशय चांगला आहे। बऱ्याचदा 15 नंबर पपईमध्ये अडचण अशी वाटते की याच्यामध्ये माल कमी निघतो आणि तायवान ही व्हरायटी जी आहे त्याच्यामध्ये माल जास्त निघतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे। कारण की 15 नंबरमध्ये फळाची साईज लहान राहते, तायवानमध्ये फळाचा आकार बऱ्यापैकी मोठा असतो आणि बराच माल एकाच वेळेला निघतो। पण याच्यामध्ये व्हायरसचा प्रकोप जवळपास नसतोच, फार कमी समस्या आहे याच्यामध्ये 15 नंबर पपईमध्ये। त्याच्यामुळे महाराष्ट्रात आता 15 नंबर पपईकडे कल वाढत चालला आहे आणि बरेच शेतकरी याचं चांगलं उत्पादन घेत आहे। सध्या आमच्या परिसरामध्ये 18 रुपये प्रति किलो अशा पद्धतीने रेट मिळत आहे, जो समाधानकारक रेट आहे।